नेत्रावतीचं इथे टायमिंग आहे ना 12:57 आहे ठाण्याला. हो चिकूने उचलली बॅग. जड आहे कशाला मग उचलतो नाही आपलं इकडेच आहे ना सीट. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर फायनली चिकू आणि बेबी आणि तिघं जण चाललेले आहेत गावी. तर मी सोडायला चाललो आहे. नेत्रावतीची तिकीट काढले. नेत्रावतीची तिकीट आहे ना असे तात्काळ कधी मारायला गेला ना तर होत नाही. आणि देवाच्या कृपेने काल कन्फर्म तिकीट मिळाल्या. तर 2 तिकीट मिळाले. तर आज यांना सोडायला जातो. ठाण्याला येईल काहीतरी 12 वाजता येते इथे ठाण्याला. तर जरा लवकर निघू. आज रविवार आहे आणि मेगा ब्लॉक असेल तर आपल्याला कसं थोडं लेट होईल. तर आम्ही जरा लवकरच निघतो इथून. तर जरा बॅगा पॅकिंग करायच्या बाकी आहेत. आणि दोघंजण एकदम एक्सायटेड आहेत गावी जायला. आणि गावाला जाम पाऊस वगैरे पडतो आहे. तर बघूया जरा पावसाचा आनंद घेऊ. थोडे दिवस आता गावी. मी नंतर जाणार आहे, बाईक घेऊन जाणार आहे नंतर. आणि ह्याला पण ना ट्रेनने सोडतो आहे. तिकीट तर आहे त्यामुळे काही टेन्शन नाही. कारण ती नेत्रावती गाडी आहे ना ती एकदम पॅक होऊन येते. म्हणजे LTTला जर जनरलला जर बसायचं असेल ना तर LTTला जायचं. 11:40ला LTTवरून सुटते आणि 12 वाजेपर्यंत आपल्या इथे ठाण्याला येते. आणि गावाला जाताना कशी माहिती आहे का, कन्फर्म तिकीट असेल ना तर मग कसं निवांत प्रवास होतो. स्लीपरची तिकीट आहे, मस्त तिघं पण जातील आरामात एकदम. जरा बॅग पॅकिंगची कामं चालू आहेत. तर चला जाऊया फटाफट. रेडी? अरे तुझी पॅकिंग झाली की नाही? हां होते. एक्साइटमेंट गावाला जायचं आहे. चला थोडे दिवस जरा बॅगा पॅकिंग तर झाल्या आहेत. काय जास्त बॅगा आहेत नाही. बाकी पिशवी आहे आणि कपड्यांची बॅग. बेबी महिनाभर चालले राहायला. नाही कधी जूनमध्ये येणार? ओके. दादा नाही येत आहे ना? श्रेयस नाही येत आहे, नाराज आहे काहीसा. चिकून दोघांनी मस्त मजा केली नसती गावाला. पण काय आहेत तसे गावाला पोरं भरपूर आहेत आता मेमध्ये. आज रविवार आहे आणि ठाण्याला गर्दी बघा किती आहे लोकलला. तरी गाड्या आहेत टायमिंगवरती. चला आपल्याला 7 नंबरवरती जायचं आहे. नेत्रावती आपली 7वरती येईल आणि आम्ही लवकर आलो आहे. 11:35 झाले आत्ताशी. आमच्याकडे एवढ्या सर्व बॅग आहेत. अजून बेबीची पण एक मोठी बॅग आहे. सो जाऊया. थोडी गर्दी कमी झाली आहे. आम्ही इथे उतरलो ना तेव्हा भरपूर गर्दी होती वरती ब्रिजवर चढायला. चिकू गर्मीने हालत खराब झाली ग बाई. अरे रे 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 किती घाम. अरे याच्यापेक्षा काळा पडशील आता गावाला गेल्यावर. हे चेहरे बघून ठेवा, नंतर 10 दिवसांनी हेच चेहरे परत बघा. काळे काळे पडणार. हे बघा मी 7 नंबरवरती आलो आहे आणि कसलं रखरखीत ऊन आहे. आता ही एक गाडी येते. 12-15 वाजतील. पाणी दे मला, खूप तहान लागते. सो पाण्याच्या बॉटल हे घ्या गाडीमध्ये. पाण्याच्या बॉटल डर्मी प्लस ती टाकली बॉटल. ही आता आले पवन एक्सप्रेस. आता याच्यानंतर जी गाडी येईल ना ती नेत्रावती येईल. नेत्रावतीचं इथे टायमिंग आहे ना 12:57 आहे ठाण्याला. अजून आले नाही. 12:15 झाले बरोबर. आणि संगमेश्वरला 4:50ला पोहोचेल. बघा तर किती वाजता पोहोचते. तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस एकच आहे. आपला A-सेट तिकडे आहे मागे. चला आपण काय बरोबर आलो होतो. एकच कोच आपण पुढे होतो. हे चला पिशवी पकडा व्यवस्थित. चला आता अनाऊन्समेंट झाले. 12:15 वाजून गेले. आणि ह्या गाडीला आहे ना 20 आणि 21 नंबर जो कोच आहे तो जनरल आहे. वंदे भारत. काय गाडी वाटते जबरदस्त. एक दिवस आपण प्रवास करूया. आणि हे इथंच थांब. अजून गाडी येत नाही. कुठं राहिली काय माहिती. पुढे या साईडला जनरल डबे आहेत 2. पुढे थोडी गर्दी असेल तिकडे चढायला. आणि या गाडीला कसं लेडीज डबा आहे वाटतं. आपण लेडीज डब्यात एकदा घुसलो होतो ना. लेडीज डब्यामध्ये एकदा गेली होतीस ना तू. लेडीजला थोडं
भेटतो चढायला आतमध्ये. हां, चिपळूणला गेलो होतो आपण तेव्हा. सावर्डे चिपळूणलाच उतरलो होतो आपण. चिपळूण नंतर डायरेक्टली संगमेश्वर आहे, सावर्डेवर थांबत नाही. तर तयारीत राहा उतरायला. चिपळूण नंतर उतरायला तयार राहा संगमेश्वरला. हां, नाहीतर झोपून राहाल. हां, जा मग रत्नागिरीला. 12:25ला बरोबर गाडी आलेली आहे नेत्रावती. हां, ठीक आहे, जास्त 6 वाजते. हो, चिकोनी उचलली बॅग. जड आहे, कशाला मग उचलतो. आली गाडी. चला, आपला 13वा डब्बा आहे S8 तिरुवनंतपुरम. S4 आपला S8. बघूया आता पुढे लागतोय. पहिले ते नंबर चेक करावं लागतील, मग तसं चढायला लागेल तिथे. 81. आमचा 26 आणि 28 नंबर आहे, सीट नंबर 6 7. आपल्याला इथेच जायचंय. इथे 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 तिकडे चल चिकू. नाही, आपलं इकडेच आहे ना सीट. बाय बाय. मस्त बसले. गाडी सुटली बरोबर टायमिंगवर होते. 12:30 झाले. चला, तशी जनरलला पण एवढी गर्दी नव्हती. म्हणजे जे LTTला गेले होते ना, त्यांना मस्त बसायला मिळालेलं आहे. आणि इथे पण व्यवस्थित चढले असतील सगळेजण. मागचे जनरल डबे त्या साईडला. जनरल पॅक. मागचे 2 डबे पॅक झाले पूर्ण जनरल डबे. जाऊया पण फटाफट घरी. ऊन पण खूप झाला आहे. नुसता उन्हाचा आहे ना, तडाखा लागला आहे. कसलं ऊन लागतंय खतरनाक. आपण गाडी इथेच लावली आहे, इथेच पार्क केलं आहे गाडी. जबरदस्त ऊन लागायला लागलं आहे. नशीब मी गाडी इकडे सावलीत उभी केली होती. चला, अजून माझे 2 कामं आहेत, तर ती कामं करू फटाफट आणि नंतर मग घरी जाऊ. जाम ऊन लागायला लागलं आहे आणि ताण पण लागले. जरा जाऊया, जरा उसाचा रस पिऊया जाऊन. तिथे भेटतो. चला जाऊया. बापरे, दुपारी कसलं कडाक्याचं ऊन पडत होतं. मी तिथे उसाचा ज्यूस प्यायलो आणि मला अजून 2 कामं करायची होती. 2 कामं म्हणजे काय, आता मी गावी जाणार आहे आणि स्कूटी घेऊन जाणार आहे. तर मला मोटो ब्लॉगिंग टाईप असा मला तो सेटअप पाहिजे होता. हेल्मेटला माउंट वगैरे करू शकतो का आपण, अशा काही गोष्टी मला तिथे बघायच्या होत्या. तर तिथे एक शॉप आहे, पण ते बंद होतं आणि उन्हाने मग कंटाळलो आणि मग घरी आलो. शॉप तर काय खुललं नाही आणि आपल्याला जी वस्तू घ्यायची होती ती पण काय भेटलीच नाही. मग घरी आलो. घरी आल्यानंतर आहे ना, मी जेव्हा ब्लॉगिंग स्टार्ट केली ना, त्यावेळेस मला कुठेतरी एक ॲक्शन कॅमेरा घ्यायचा होता. मग तो कोणताही असेल, कोणत्याही कंपनीचा. असं गोप्रोच असं नाही, गोप्रो कसे जास्त महागातले होते, तर त्यावेळेस काही एवढं म्हणजे बजेट पण नव्हता. तर त्यावेळेस मी एक कॅमेरा घेतला होता, ॲक्शन कॅमेरा. आणि त्यामध्ये मला आहे ना, असं ते पुढे हेल्मेटला माउंट करण्यासाठी आहेत ना, ते सर्व बेल्ट वगैरे सर्व काही होते ते तुम्हाला दाखवतो. आणि ते मला भेटलं. सो एवढं खुश झालो आहे ना खरंच. आणि आता उद्या जाताना आपल्याला आता नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. थोडं आपण मोबाईल वगैरे माउंट करू शकतो. तर मोटो ब्लॉगिंग आपण सेटअप लावू शकतो आणि हेल्मेटला माउंट करून मस्तपैकी जाताना फुल रोडचा एन्जॉय घेत आपण जाऊ शकतो. सो तुम्हाला दाखवतो ते काय आहे ते. तर मंडळी, हा बघा, आपण हा कॅमेरा घेतला होता, केसॉनचा आहे. त्याला ह्या साईडला पण स्क्रीन आहे आणि इकडे पण स्क्रीन आहे.
पण तो आता त्याचं बटन काम नाही करत आणि क्वालिटी पण काही एवढी खास नाही राहिली. त्यामुळे मी आता ह्याच्यामध्ये तर व्हिडिओ नाही बनवत आता. तर ह्याच्या आधी मी बरेच असे व्हिडिओ ह्याच्यामध्ये बनवले आहेत, गावचे व्हिडिओ वगैरे. तर त्यासोबत आहे ना आपल्याला हे सर्व ना गॅजेट मिळाले होते. हे बघा, हे काय मी काय त्यावेळेस यूज केले नाही, कारण आपले हे काय कामाचेच नव्हते. पण आता गाडी घेतली तर आपण जाताना असे मोटो ब्लॉग वगैरे बनवू शकतो, ट्राय करू शकतो आपण. तर हे सर्व होतं आणि हे बेल्ट पण होते त्यासोबत. तर मी थोडं असं डोकं लावत होतो, इथून हे असे लावून नंतर मग आपण हेल्मेटला असं माउंट करू शकतो, काहीतरी जुगाड करू शकतो. आणि हे माझं मोबाईल वगैरे ह्याच्यामध्ये मी होल्ड करतो. ह्याच्यामध्ये हे मोबाईल खाली ट्रायपॉड लावायचा, ह्याच्यामध्ये मोबाईल राहतो आणि मस्त व्लॉगिंग वगैरे आपण करतो ह्याच्यामध्ये. आणि आता हा आपल्याला भेटला आहे पूर्ण, तर तो पूर्ण सेटअप पण लावला आहे. आता बघूया, हेल्मेटला आपण हे अटॅच करू आणि आपल्याला व्हिडिओ बघायला मिळेल. सो मस्त एक नंबर झालं काम. तुम्ही जेव्हा आपण यूट्यूबला व्हिडिओ वगैरे बनवतो ना, ह्या सर्व वस्तू आपल्याकडे लागतात. आता ह्या सर्व गावी घेऊन जायचं. ही लाईट आहे, उलांजीची लाईट आहे. ही आपल्याला काळोखात काही रेसिपी असतील, पार्ट्या बिर्ट्या होतात ना, त्यावेळेस ही खूप कामाला येते. आणि बाकी हे छोटे छोटे ट्रायपॉड्स आहेत. आणि ह्या मी मस्जिद बंदरवरून ह्या बॅटऱ्या आणल्यात, टॉर्च आहेत, खूप छान आहेत. ह्या खेकडे वगैरे पकडायला ना खूप कामाला येतात. तर ह्या 2 घेऊन आलो आहे मी. आणि बाकी हे गॉगल वगैरे, हा माईक आहे. सो असं सगळं आहे. हे सगळं रोंबाट आहे, हे सगळं आता बॅगेत भरायचं आहे आणि इकडे बॅग पण पॅक करायची आहे. सो आणि मेन गोष्ट म्हणजे आपल्याला जो सेटअप जो पाहिजे होता तो भेटला घरीच. एवढं सगळीकडे फिरलो, कुठे भेटलं नाही, पण आपल्याला ते घरीच होतं आणि तेच मी शोधलं नाही कधी. आणि आता नेत्रावती एक्सप्रेस पण आहे ना पोचली, म्हणजे संगमेश्वरला पोचले. काहीतरी 5:30च्या दरम्यान पोचले आणि आता तिकडून रिक्षा वगैरे येईल आणि मग त्यांना घेऊन घरी जातील. त्यांचा प्रवास तर एकदम सुखरूप झाला आणि नशिबवाल्या तिकीट मिळाल्या म्हणून त्यांचा प्रवास सुखरूप झाला. नाही तर मला खूप धावपळ करावी लागली असती. सकाळची मांडवी होती, तिला तरी रिटर्न मारली असती आणि नंतर मग त्यांचा प्रवास झाला असता. कारण मेन जो असतो तो प्रवासच असतो. आपली कशी डेट फिक्स नसते, त्यामुळे आपण तिकीट पण काढून नाही ठेवत, असा विषय आहे. तर चला, प्रवास तर झाला त्यांचा, पोचले, कॉल वगैरे आला. संगमेश्वरला पोचले, तिथून आता ते रिक्षा करून जातील. रिक्षा पण सांगितली तिकडे, तर ते रिक्षावाले येऊन आता ते घेऊन जातील. आमच्याकडे रोड जरा काम चाललं आहे रोडचं, तर त्यामुळे रिक्षावाले पण यायला मागत नाहीत. तर बघूया, आता मी गाडी घेऊन जातो आहे, तर आता रोड कसा आहे, काय तिकडे गाडी फिरवायला भेटते नाही भेटते त्याचं पुढचं बघूया. आता हौस तर आहे, हौस पूर्ण करायची, जाऊ घेऊन, बघूया काय कसं काय होतं ते. तर चला, हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल तुका नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला हाईप द्यायला विसरू नका, जेणेकरून आपली व्हिडिओ खूप साऱ्या लोकांपर्यंत पोहोचेल. तर चला, बाय बाय, भेटू नवीन व्हिडिओमध्ये.